नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश अंकम म्हणजेच गणेश सर. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आतापर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 4.2 सराव संचामधील 3 गणितं पाहिलेली आहेत. आज आपल्याला चौथा, पाचवा, सहावा जे आहे ते तुमच्या पसंतीनुसार करायचे तयार. तुम्हाला दुकानदार बिझनेस टू कस्टमर कर्बिजक टॅक्स इनवॉइस तयार करायचे तुम्हाला. आणि सातवा पण ऑलमोस्ट सेम आहे. सॉरी. तर हे तुम्ही करू शकतात. तर आज मी जे आहे ते प्रश्न नंबर 4 आणि प्रश्न नंबर 5 सांगतो. तर प्रश्न नंबर 4 आहे, चंदीगड हे संघराज्य आहे, ते सर्वांना माहिती. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून केंद्राचा देय CGST व संघराज्याचा देय UTGST. UTGST म्हणजे युनियन टेरिटरी GST, संघराज्य म्हणजे युनियन टेरिटरी GST आणि संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो. आणि संघराज्य चंदीगड हे भारताचं संघराज्य आहे, त्यामुळे तिथं SGSTच्या ऐवजी युनियन टेरिटरीचा GST तिथं लागू होतो. अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर पाहूया आपल्याला आता सोल्युशन याचं. तर सुरुवातीला 4 नंबर पाहूया. तर चंदीगड येथील गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स किती आहे? तो आहे 24,500. ओके, नो प्रॉब्लेम. आणि यालाच आपण इनपुट टॅक्स म्हणतो, जो आपण खरेदी केला. आणि विक्रीला आउटपुट टॅक्स म्हणायचं. आउटपुट टॅक्स म्हणजे तुम्ही तर पाहू शकतात, विकला 26,500, आउटपुट येईल टॅक्स 26,500. आता आपल्याला GST काढायचं. GST कसं काढायचं? तर आउटपुटमधून इनपुट वजा करायचं. आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स हे वजा करायचं. तर 26,500 मधनं 24,500 वजा करूया तर GST आपला निघतो. तर आता वजाबाकी तर तुम्हाला येतच असावी, त्यात काय वादच नाही. तर जवळपास तर पाहूया तरी आपण करू, शंका नको. शून्य 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 6 मधून 4 गेले, 2 शून्य म्हणजे 2,000 रुपये आपला GST आला. आता त्यांनी विचारलं GSTचा दर किती आहे इथं? 5.
जी एस टीचा दर बरोबर किती आहे? 5%. मग 5% कशावर काढायचं आपल्याला? ह्या 2000वर. 2000 गुणिले 5/100, 20/5 100. तर एकूण जी एस टी किती झालं? एकूण जी एस टी बरोबर 100. आता सी जी एस टी बरोबर एस जी एस टी, म्हणजेच 1/2 गुणिले जी एस टी. 1/2 गुणिले जी एस टी किती आलं? तर 100. तर 2ने डिवाईड करून घ्या, राहतो 50. तर सी जी एस टी बरोबर 50. आता या उदाहरण संग्रहातला जो शेवटचा म्हणजे 5वा शेवटचा म्हणण्याच्या ऐवजी मी 5वा म्हणेन. ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने जी एस टी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयास विकली. तर या व्यवहारासाठीचे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या बेकर बीजात केंद्राची व राज्याची सी जी एस टी व जी एस टी देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. पाहूया, सोपी गणिते, काही अवघड नाही. तर प्रश्न नंबर 5. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला खरेदी किती आहे? 6,000 रुपये. 18% दराने. मी थोडा शॉर्ट लिहून गेलो समजण्यासाठी. यालाच आपण इनपुट टॅक्स असं म्हणू. तर इनपुट म्हणजे 6,000वर जी एस टीचा जो टक्केवारी आहे, दर जो आहे तो आहे 18/100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटली आणि आता 18 सखी ऑटोदर्शे आणि 0 म्हणजे झाले हे 1080. आता विक्री 10,000वर सुद्धा 18%च आपल्याला जी एस टीचा दर लावावा लागेल आणि ह्यालाच आउटपुट टॅक्स असं म्हणतात. कारण विक्री हे खरेदी आहे, इनपुट टॅक्स हे आउटपुट टॅक्स. ह्याच्यावर 18% लावूया आपण, म्हणजेच 10,000 गुणिले 18/100 00 कटले, म्हणजेच हे 18 हे 10,000 ना, 1 शून्य राहिले, बरोबर आहे. हे 0 आणि हे 0 गेले. आता आपल्याला इथे 100 आणि 18, 18 आणि हे 2 शून्य, म्हणजेच हे झाले 1800. आता जी एस टी काढूत आपण, देय जी एस टी. गणित फार सोपी आहेत तशी, पण थोडं लक्षपूर्वक पहा मित्रांनो. ओ टी सी वजा आय टी सी म्हणजे जी एस टी आपल्याला निघाल 1800 वजा, यांची वजाबाकी जर केली 720. आता सी जी एस टी आणि एस जी एस टी यांचा इक्वल हिस्सा असतो, म्हणून 1/2 गुणिले जी एस टी. मग 1/2 गुणिले जी एस टी जी आहे 720 आहे. 2×6 उरला 1 2 12, हे झाले 360. तर सी जी एस टी इक्वल टू एस जी एस टी बरोबर 360. तर अशा प्रकारे आपलं हे 5वा प्रश्न संपलेला आहे.